स्वारगेट बस स्थानकामध्ये एक युवतीवरती अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती आणि त्यानंतर स्वारगेट बस स्थानकातील अनेक भोंगळ कारभार समोर आले होते। ज्या ठिकाणी मी आता उभी आहे त्याच ठिकाणी 4 बंद पडलेल्या शिवशाही बसेस उभ्या होत्या आणि त्या सगळ्या बंद बसेस ज्या आहेत त्याच्यामध्ये अनेक विचित्र आणि घाणेरडे प्रकार घडल्याचं समोर आलं होतं आणि त्या संदर्भातली बातमी लोकमतच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता। त्यानंतर आता अखेर या बसेस ज्या आहेत त्या या ठिकाणावरून हलवण्यात आलेल्या आहेत आणि ही संपूर्ण जागा मोकळी करण्यात आलेली आहे। तब्बल ही घटना घडल्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी या बस हटवल्याचं बोललं जात आहे। कारण ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवशी शिवसेना नेते वसंत मोरे यांनी या बसेसची माहिती जी आहे ती समोर आणली होती। या बसेसमध्ये नेमका काय काय प्रकार घडतो हे समोर आणलं होतं। जेव्हा या बसेस बंद पडलेल्या समोर आल्या होत्या आणि मागील कित्येक वर्षांपासून असं सांगितलं जातंय की तब्बल 7 वर्षांपासून भंगार झालेल्या या बसेस याच ठिकाणी बंद पडल्या होत्या आणि जेव्हा हा प्रकार समोर आला त्याच्यानंतर आज अखेर 5 दिवसानंतर ती घटना घडल्यानंतर 5 दिवसानंतर या बसेस ज्या आहेत त्या प्रशासनाने हलवलेल्या आहेत। या बंद पडलेल्या बसेसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रियांचे वस्त्र, पुरुषांचे वस्त्र, ब्लँकेट्स, त्याशिवाय तब्बल 150 ते 200 कॉन्डमचे पाकिट जे आहेत ते या बसमध्ये सापडले होते। त्यामुळे प्रशासनावर सडकून टीका होत होती, अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले होते। स्वारगेट बस स्थानकाच्या सुरक्षिततेचा मुद्दा समोर आला होता, ऐरणीवरती आला होता आणि त्यामुळे प्रशासन किती लवकर या सगळ्या बसेसवरती कारवाई करते, इथून किती लवकर हलवते हे पाहणं महत्त्वाचं होतं। ही घटना घडल्यानंतर इतकी टीकाटिप्पणी झाल्यानंतर देखील 5 दिवसानंतर प्रशासनाला जाग आली असं म्हटलं जाते। कारण ही घटना समोर आली आणि संपूर्ण पुणे शहरामध्ये एक संताप निर्माण झाला की स्वारगेट बस स्थानक हा गर्दुल्ल्यांचा नशिडींचा अड्डा झालाय का आणि या ठिकाणी नेमके काय काय उद्योग घडतात असा एक प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला होता आणि त्यामुळे प्रशासनावरती एक दबाव होता आणि प्रशासन कधी या सगळ्या बसेस इथून हलवतंय, यांची विल्हेवाट कधी लावते याकडे सर्वांचं लक्ष होतं। अखेर स्वारगेट व्यवस्थापकांना जाग आली आणि त्यांनी या ज्या 4 बंद बसेस होत्या या ठिकाणी त्या मागील कित्येक वर्षांपासून उभ्या होत्या, अक्षरशः त्यांची काच फुटली होती, त्यांचे दरवाजे तुटलेले होते।